नमस्कार, मी सपना दांडगे. गर्जना मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत आजच्या विशेष घडामोडी. बुद्ध पौर्णिमा निमित्त भोन बुद्ध स्तूपास हजारो उपासकांनी केले अभिवादन. संग्रामपूर तालुक्यातील भीमसैनिकांनी मोटारसायकल रॅली काढून बौद्ध स्तूपास अभिवादन करून केली रॅलीची सांगता. संग्रामपूर तालुक्यातील पूर्णा नदीच्या काठावर पुरातन मौर्यकालीन बुद्ध स्तूपास तालुक्यातील बुद्ध अनुयायांनी मोटारसायकल रॅली काढून बुद्ध स्तूपास पौर्णिमेच्या दिनी अभिवादन केले. सन 1995 मध्ये पुण्याच्या पुरातन उत्खनन डेक्कन विभागाचे प्रमुख डॉक्टर देवतारे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील भोन येथे मौर्यकालीन बुद्ध स्तूपाचे उत्खनन करण्यात आले होते. त्या उत्खननात मौर्यकालीन बुद्ध मूर्ती स्तूपाचे अवशेष सापडले होते. दिनांक 23 मे रोजी बुद्ध पौर्णिमेच्या पर्वावर संग्रामपूर तालुक्यातील बुद्ध अनुयायी यांनी सोनाळा येथून मोटारसायकल अभिवादन रॅली काढून बावनबीर वरोड बकाल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पातोड्या येथील बुद्ध मूर्तीचे अभिवादन करून भोन बुद्ध स्तूपास त्रिशरण पंचशील घेऊन अभिवादन केले. या रॅलीत संग्रामपूर तालुक्यातील उपासकांनी सहभाग घेतला होता. गर्जना मराठी न्यूज करिता उद्वान दांडगे, संग्रामपूर. आज बौद्ध पौर्णिमेनिमित्त भोन या ठिकाणी बौद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला, याचा मुख्य उद्देश हा आहे की सम्राट अशोककालीन हा जो भोन स्तूप आहे, डेक्कन कॉलेजचे प्राध्यापक देवतारे सर यांच्या संशोधनातून या स्तूपाचं जे नाव पुढे आलं आणि जगभर या स्तूपाची चर्चा सुरू झाली. परंतु या देशातील जी मनुवादी व्यवस्था आहे, ब्राह्मणी व्यवस्था आहे, ही व्यवस्था सम्राट अशोकानं जेवढे या देशात 84,000 विहार बांधले, ते सगळे विहार नेस्तनाबूत करण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये घुसपेट करण्यासाठी नेहमी प्रयत्नरत असते. त्याचाच एक भाग इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेनं हा जो 300 एकरावरील सम्राट अशोककालीन त्यावेळेची बाजारपेठ, त्यावेळेचं ज्ञान केंद्र आणि त्यावेळेचा जो स्तूप या ठिकाणी आहे, तर या स्तूपाला जिगाव प्रकल्पाचं जे काम आता पूर्ण होत आहे, या जिगाव प्रकल्पाच्या पूर्ण झालेल्या कामानंतर जी पाण्याची पातळी या स्तूपापर्यंत नव्हे, हा स्तूप पाण्याखाली जाणार आहे. त्यासाठी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कने पुढाकार घेऊन 2017 पासून हा स्तूप वाचवण्याचं, ही जी सम्राट अशोककालीन धरोहर आहे, ही वाचवण्याचं काम सुरू केलेलं आहे. आणि अनेक आंदोलनं या ठिकाणी केली गेली, अनेक निवेदनं या शासनातील, प्रशासनातील किंवा सत्तेतील व्यवस्थेला दिली गेली, परंतु त्यांना जाणीवपूर्वक हा स्तूप वाचवायचा नाही. आणि म्हणून आम्ही आता इथून पुढे दरवर्षी इथं बौद्ध पौर्णिमेनिमित्त कार्यक्रम घेऊन, प्रबोधनात्मक कार्यक्रम घेऊन तथा न्यायालयीन लढाई आम्ही या स्तूपाच्या संदर्भात हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात लढण्याची तयारी करत आहोत. आणि रस्त्यावरचे आंदोलनही या स्तूपाच्या बाबतीत आपण वेळोवेळी करत आहोत. नक्कीच आम्ही या देशातील सम्राट अशोकाने बांधलेल्या 84,000 विहाराचं जे या विहारांना संपवण्याचं काम इथली जी व्यवस्था करत आहे, ते वाचवण्यासाठी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क तथा मौर्य क्रांती संघ तथा राष्ट्रीय ओबीसी मोर्चा, जे ओबीसी पिछड़ा वर्ग मोर्चा, जे ओबीसी समाजाचं संघटन आहे, या तीनही संघटना मिळून संपूर्ण देशभर माननीय मेश्राम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, माननीय इतिहासकार विलास खरात सर यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरू आहे. आणि नक्कीच येणाऱ्या काळात जेवढेही
घुसपेट ब्राह्मणांनी, मग ती काशी असो मथुरा असो, निधी मंजूर झाला असं त्यांनी त्यावेळेस आंदोलन केलं होतं शेगावचं. त्यावेळेस त्यांनी निधी मंजूर करण्याचं नाटक केलं. हे खोटी अफवा, हे जे पालकमंत्री होते डॉक्टर शिंगणे साहेब, त्यावेळेस एक खोटी अफवा पसरवली गेली की 500 कोटी निधी हा स्तूप याला संरक्षण भिंत बांधण्यासाठी मंजूर केले आहेत. परंतु तो एक म्हणजे इथल्या बुद्धिस्ट विचाराच्या, आंबेडकरी विचाराच्या, फुले शाहू बाबासाहेबांच्या विचाराच्या समाजाला तो एक धोका दिला गेला. आणि म्हणून बुलढाण्याला आम्ही राज्य पातळीवरचं एक मोठं आंदोलन, त्या आंदोलनात जवळपास 30 ते 40 हजार लोक त्या आंदोलनात सहभागी होते. ते आंदोलन केलं की आम्हाला हाच विषय घेऊन की 500 कोटी मंजूर झाले म्हणतात, परंतु 1 रुपयाही हा स्तूप वाचवण्यासाठी इथं वापरला गेला नाही. मग ते पैसे गेले कुठं, किंवा ती खोटी बातमी पसरवली का, तर हा जाब विचारण्यासाठी आम्ही मोठं आंदोलन केलं. आणि येणाऱ्या काळातही हा संघर्ष सुरू राहील. नक्कीच हा स्तूप वाचवण्यासाठी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क, राष्ट्रीय पिछड़ा वर्ग मोर्चा तथा मौर्य क्रांती संघ हे राष्ट्रव्यापी संघटना काम करतील, एवढंच या निमित्तानं सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. सर्वप्रथम तमाम भारतीयांना बौद्ध जयंतीच्या जी जयंती आहे 2587 त्यानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि या निमित्तानं बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या वतीने भोन येथे जे भोन स्तूप बचाव आंदोलन आम्ही निर्माण केलेलं आहे, ते आंदोलन हे तसंच राहील. आणि भोन स्तूप वाचवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. निवेदन देऊन जर सरकार आमच्या तोंडाला आम्हाला केराची टोपली दाखवत असेल तर आम्ही अजून आंदोलन तीव्र करून भारतातील सर्व स्तूपांचं संवर्धन होईपर्यंत शांत बसणार नाही. आणि यानंतरची आमची पुढची पायरी राहील की आम्ही जलसमाधी घेण्यासाठी सुद्धा सज्ज आहोत. सरकारने आमचा इशारा ओळखावा आणि भोन स्तूपाचं संवर्धन करावं. धन्यवाद. तत्कालीन पालकमंत्री राजेंद्र शिंगणे आणि तसेच नंतर सरकार बदलल्यानंतरचे पालकमंत्री सांस्कृतिक खात्याचे मंत्री जयंत पाटील यांनी 509 कोटी रुपयाचा जो निधी मंजूर करण्यात आला होता, तो निधी फक्त पेपर पुरता मर्यादित आला होता. जलसंधारण खात्यातर्फे आम्हाला सांगण्यात आलेलं आहे की त्या भोन स्तूपासाठी 509 कोटी सोडा 1 रुपया सुद्धा आमच्यापर्यंत पोहोचलेला नाही. आणि त्या निधी न मिळाल्यामुळे आम्ही ते काम आम्ही करू शकत नाही असं आम्हाला सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर जिओग्राफिक जी टीम आली होती, त्या टीमनी सुद्धा आम्हाला सांगितलं आम्ही फक्त डॉक्टर सारखा सोनोग्राफीचा रिपोर्ट देणार आहोत, आम्ही कुठलीही कारवाई यामध्ये करणार नाही. आणि हे सर्व जे अधिकार आहेत ते आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया यांना देण्यात आलेले आहेत. आणि आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया हे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अधीन असून सेंट्रल गव्हर्नमेंट याबद्दल दिरंगाई करत आहेत. म्हणून आम्ही आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया इथे सुद्धा आम्ही मोर्चा काढला आणि सरकारला जागा करण्याचं काम आम्ही केलेलं आहे. निधी हा फक्त अफवा होती, बाकी काहीही नव्हतं. सरकारने आमच्या हातावर फुटाणे दिलेले आहेत. सरकार याबाबत गंभीर नाही आणि हे गंभीरता आम्हाला निर्माण करायची आहे. आणि आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही सर्व भारतभर हे आंदोलन चालवू आणि स्तूप वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, एवढंच मी ते तुम्हाला सांगणार. मी प्राध्यापक डॉक्टर संतोष बनसोड, इतिहास अभ्यास मंडळ सदस्य, सिनेट सदस्य तथा समन्वयक डॉक्टर आंबेडकर अभ्यास केंद्र संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तथागत भगवान गौतम बुद्ध आणि सम्राट अशोक यांचा कार्यांचा विचार आणि प्रसार करण्याच्या अनुषंगाने आम्ही विविध उपक्रम राबवत असतो. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील भोन या ठिकाणी झालेलं उत्खनन हे सम्राट अशोककालीन स्तूपाचं उत्खनन आहे. सम्राट अशोकाने जे 84,000 विहार बांधले, या विहाराच्या माध्यमातून तत्कालीन काळातील स्थापत्यशैली, बांधकामाची पद्धत, सामाजिक सांस्कृतिक जीवन एवढंच नव्हे तर आर्थिक जीवन, इथल्या व्यापारपटा, बाजारपेठा ह्या संपूर्ण उघडकीस येतात. भोन मध्ये झालेलं उत्खनन हे अतिशय उत्तम आहे. या भोनच्या उत्खननाच्या माध्यमातून सम्राट अशोकाचा, बुद्धाचा संपूर्ण इतिहास माहित पडतो. आणि म्हणून भोन या ठिकाणचा या स्तूपाचा आम्ही BA भाग 1च्या सत्र 1 मध्ये अभ्यासक्रमामध्ये समावेश करून 450 महाविद्यालयामध्ये, अर्थातच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयामध्ये हा अभ्यासक्रम शिकवला जातो. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भोनच्या बाजूलाच असलेल्या पातुर्डा या ठिकाणी विहिरीकरता सत्याग्रह केला. या सत्याग्रहात सुद्धा
आम्ही अभ्यासक्रमामध्ये समावेश केलेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संपूर्ण चळवळ आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं राष्ट्र उभारणीतील योगदान याचा सुद्धा अभ्यासक्रमामध्ये समावेश करून जनसामान्यांपर्यंत या गोष्टी पोहोचवण्याच्या अनुषंगाने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अग्रेसित आहेत। संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचं डॉक्टर आंबेडकर अभ्यास केंद्र सुद्धा अग्रेसित आहेत। धन्यवाद। जय भीम।